आज आपण रेस्टॉरंट स्टाईल मटर पनीर बनवणार आहोत. चवीला एकदम अप्रतिम लागते. ढाबा आणि रेस्टॉरंटवरचं मटर पनीर बघितलं की आपल्याला असं वाटतं आपणही घरी बनवावं. मग ती रेसिपी जर तुम्हाला कळत नसेल तर ही रेसिपी पहा आणि बनवा. खूपच चवीला अप्रतिम लागतं आणि बनवायलाही खूप सोपं आहे. अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे कसं बनवायचं. यानंतर तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाणं विसरून जाल, एवढीच चविष्ट मटर पनीर आपण घरी बनवणार आहोत. तर त्यासाठी 1 कप मटर इथे मी घेतलेले आहेत. ते आपल्याला उकडून घ्यायचे आहेत. तर इथे फ्रोझन किंवा फ्रेश कुठलेही घेऊ शकता. तर हे मी फ्रेश मटर फ्रीझरमध्ये ठेवले होते. ते आधी अर्धा तास काढून ठेवायचे, म्हणजे आपल्याला उकडताना पटकन उकडता येतं. तर एखादं पॅन वगैरे घ्यायचं आणि त्यामध्ये मटर धुवून घ्यायचे आणि आपल्याला याला थोडं पाणी घालून साधारण 5 मिनटं असं उकडून घ्यायचं. म्हणजे काय होईल, त्याचा जो कच्चेपणा आहे तो कमी होईल आणि आपली भाजी जी आहे तोपर्यंत पटकन होईल. तो भाजी मटर शिजत आहे तोपर्यंत आपण इथे 2 कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत, 2 टोमॅटो घेतलेले आहेत, लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत थोड्या आणि 1 इंच आलं घेतलेलं आहे. आणि आता ह्याची आलं लसूण पेस्ट आणि त्यानंतर आपण इथे काजू घेतलेले आहेत. 10 काजू पाण्यात अर्धा तास आधी भिजत ठेवायचे आहेत. म्हणजे काय होतं, काजूची पेस्ट घातल्याने आपल्या ग्रेव्हीला खूप छान रिच टेस्ट येते. तर आता टोमॅटोही मी फोड्या करून घेतलेले आहेत, आलंही बारीक चिरून घेतलेलं आहे. तर काजूची पेस्ट आधी आपण करून घेऊया. तर मिक्सर जारमध्ये जेव्हा आपण भिजवलेल्या काजू होते ते घातलेलं, अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याची मस्त अशी पेस्ट करून घ्यायची आपल्याला. तर ही काजूची पेस्ट आपली तयार झालेली आहे. तर सेम मिक्सर जारमध्ये आपण आता घालणार आहोत आलं, लसूण आणि टोमॅटो. याची छान पेस्ट करून घ्यायची, म्हणजे आपल्या ग्रेव्ही जी आहे मस्त अशी ग्रेव्ही होते, छान थिक अशी ग्रेव्ही होते. त्यामुळे टोमॅटोची पेस्टच करून घाला आणि कांदा बारीक चिरून घालायचा आहे. तर ही आपली टोमॅटोची पेस्ट ही तयार आहे. तर आपण आता गॅसकडे वळूया आणि गॅसवरती मी ठेवलं आहे पॅन. त्यामध्ये साधारण 2 चमचे तेल घेतलेलं आहे, 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये खडे मसाले आपण घालणार आहोत. 1 चमचा जिरं, हिरव्या वेलच्या 2 घातलेल्या आहेत, एक छोटा दालचिनीचा तुकडा घेतला आणि 1 काळी वेलची घातलेली आहे. या मसाल्यांचा ना फ्लेवर खूप छान येतो ग्रेव्हीमध्ये, त्यामुळे खडे मसाले नक्की घाला. आता मसाले थोडा वेळ आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत, म्हणजे त्याचा फ्लेवर पूर्ण तेलामध्ये उतरला पाहिजे. तर एकदम लो फ्लेमवरती बघा मी असं करून मसाले आहेत ते परतून घेते आहे. त्यानंतर आपण एकदा कांदे घालायचे आहेत. कांदे लक्षात ठेवा एकदम फाईन चॉप करायचे, त्यामुळे काय होतं ग्रेव्ही मस्त होते. त्यामुळे कांदे एकदम बारीक चिरायचे आहेत. आता कांदाही आपण एकदम लो टू मीडियम फ्लेमवरती मग असं थोडासा ब्राउनिश कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. गॅस एकदम लोवरतीच ठेवायचा आहे. मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा कांदाही मस्त आपला बघता बघता मस्त थोडासा पिंकिश असं झालेला आहे. अजून थोडासा कलर येईपर्यंत आपण ह्याला भाजून घेणार आहोत. जेवढं एकदम लो फ्लेमवरती तुम्ही कांदा पेस्ट वगैरे जेवढं परताल ना तेवढंच ग्रेव्हीला छान टेस्ट येते. त्यामुळे फास्ट फ्लेमवरती अजिबात करायचं, एकदम लो फ्लेमवरती. थोडा टाईम लागतो पण रिझल्ट 100% टेस्टी येणार आहे तुम्हाला. तर आता यामध्ये आपण घालणार आहोत टोमॅटोची पेस्ट, ज्यामध्ये आलं लसूणही आहे. तर तेही आपल्याला आता मस्त असं टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता टोमॅटोचा कच्चेपणा पूर्ण जाईपर्यंत आपल्याला ही पेस्ट शिजवायची आहे. म्हणजे जर व्यवस्थित टोमॅटो शिजला नाही ना तर ग्रेव्हीला छान टेस्ट येत नाही. त्यामुळे एकदम लो फ्लेमवरती आपण टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण जी काजूची पेस्ट करून ठेवली होती ना ती घालायची आहे. आता इथे मी काजू घेतले आहेत. काजूऐवजी तुम्ही जे मेलन सीड्स असतात ना तेही घेऊ शकता, किंवा अर्धा काजू अर्धा मेलन सीड्स असंही घेऊ शकता. यामुळे काय होतं आपल्या ग्रेव्हीला मस्त रिच टेस्ट येते आणि असं क्रीमी असं टेक्स्चर येतं. त्यामुळे काजू नक्की घाला, थोड्या घातला तरी चालतील. आता काजूही आपण टोमॅटोबरोबर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा जो फ्लेवर असतो ना ते निघून जाईल आणि आपल्या ग्रेव्हीला छान टेस्ट येईल. आता याला आपल्याला टोमॅटो आणि ग्रेव्हीला शिजण्यासाठी 5 मिनटं कवर करून शिजून घेऊया. तोपर्यंत आपण काय करायचं आहे, दुसऱ्या पॅन ठेवायचं आहे गॅसवरती. त्यामध्ये 1 चमचा तेल आणि 1 चमचा बटर घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला आता हे पनीर भाजून घ्यायचे आहेत. तर इथे मी पाव किलो पनीर घेतलेले आहेत, 250 ग्राम एवढे, आणि असे क्यूबमध्ये कट करून घेतलं आहे.
तर ह्या ज्या क्यूब्स आहे तुम्हाला छोट्या मोठ्या ज्या साईजमध्ये आवडत असतील त्या साईजमध्ये करू शकता. पण थोडे मीडियम साईजचे पीसेस ठेवले ना की दिसायलाही खूप सुंदर दिसतात आणि आपली जी भाजीची टेस्ट आहे ती पण जबरदस्त येते, एकदम रेस्टॉरंटसारखी. त्यामुळे आपण याला थोडंसं परतून घेणार आहोत. आता आपण यामध्ये थोडंसं घालूया मीठ आणि थोडंसं हळद पावडर, एक छोटंसं पिंच एवढे हळद पावडर आणि एक छोटा पिंच आपण यामध्ये एक पिंच एवढं लाल मिरची पावडर घालायची आहे. एक पिंच छोटी लाल मिरची पावडर घालते यामुळे का, आणि एक छोटाच परत एक छोटी पिंच आपण यामध्ये कसुरी मेथी घालायची. यामुळे काय होईल, तर आपण जे मसाला मीठ वगैरे टाकलं आहे त्यामुळे आपल्या जी पनीर आहे त्याला छान टेस्ट येईल जेव्हा आपण मटर पनीर बनवणार तेव्हा. नाहीतर जर असं केलं नाही तर मग ते खाताना असं फिकं फिकं लागेल. त्यामुळे थोडंसं बटरमध्ये फ्राय करून घेतल्यामुळे आपले जी मटर पनीर आहे छान टेस्ट येते. तर आता आपलं पनीरही छान फ्राय झालेलं आहे, याला साईडला ठेवूया आणि आपण ग्रेव्हीला बघूया. तर ग्रेव्हीही आपली छान शिजली आहे, 5 मिनटं झाली आहेत. तर याला आता आपण परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त असं ग्रेव्ही छान आपल्या टोमॅटोची पूर्ण कच्चेपणा गेला आहे, छान शिजली गेली आहे ग्रेव्ही. तर यामध्ये आता थोडे थोडे आपण मसाले ॲड करूया. तर इथे मी अगदी पाव चमचा हळद घेतलेली आहे, छोटा पाव चमचा हळद घ्यायची आहे आणि अर्धा चमचा इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घातली, यामुळे कलर खूप छान येईल. आणि रेग्युलर आपण जे तिखट वापरतो लाल मिरची पावडर अर्धा चमचा घेतलेला आहे, त्यामुळे तिखटपणा येईल. आणि ही कसुरी मेथी घेतलेली आहे अर्धा चमचा. तर कसुरी मेथी थोडीशी गॅस तव्यावरती गरम करून त्याचा चुरा केलात ना अशी पावडरसारखी होती, तर ती तसं करून घ्या. त्यानंतर चवीनुसार घालूया मीठ, कारण आपण पनीरमध्येही मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ जरा सांभाळूनच घाला, थोडं कमीच घालायचं आपल्याला. आता हे सर्व मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर बघा मस्त असं तेल सुटेपर्यंत आपल्याला ही मसाले जे आहेत तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. तर बघा साईडने मस्त तेल सुटलं आहे, मस्त मसाले परतले गेलेले आहेत. त्यानंतर यामध्ये आपण थोडंसं ग्रेव्ही पातळ करण्यासाठी गरम पाणी घालायचं आहे. लक्षात ठेवा गरम पाणीच घालायचं आहे, त्यामुळे ग्रेव्हीला छान टेस्ट येते आणि वरती असं थोडंसं असं तवंग सुटतो. त्यामुळे गरम एकदम उकळता नाही घातला तरी चालेल, कोमट पाणी नक्कीच घाला. आता या ग्रेव्ही आपल्याला किती पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकता. तर यामध्ये आपण घालूया उकडून जे मटर ठेवले होते ते. या उकडून ठेवलं ना की कसं होतं पटकन ग्रेव्ही छान होते. तर 5 मिनटं आपण फक्त याला वाफ देऊन घेणार आहोत, म्हणजे मटरमध्येच पूर्ण आपले मसाल्यांचे फ्लेवर उतरतील. एकदम लो फ्लेमवरती 5 मिनटं आपण हे मटरला शिजवून घेतलेलं आहे ग्रेव्हीमध्ये. तर चेक करूया, परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर मटारही म्हणजे कुठे कच्चापणा राहिला असेल तर तो निघून जाईल, त्यामुळे व्यवस्थित मटार शिजवून घ्यायचे आहेत. आता यामध्ये आपण जे पनीर फ्राय करून ठेवले होते ते घालून घेऊया. पनीर घातल्यानंतर जास्त वेळ शिजवायचं नसतं, नाहीतर पनीर एकदम चिवी होईल. त्यामुळे फक्त थोडा वेळ 2-3 मिनटंच आपण अजून याला शिजवून घेणार आहोत, म्हणून फक्त वाटाणे आधी घालून शिजवून घ्यायचं. तर हे छोटे छोटे टिप्स लक्षात ठेवून तुम्ही जर मटर पनीर बनवलं ना तर अगदी तुमचंही मटर पनीर रेस्टॉरंटसारखं होईल. तर आता हे व्यवस्थित आपण परत मिक्स करून घेणार आहोत. वा किती छान कलर आला, एकदम रेस्टॉरंटसारखा कलर आलेला आहे. तर यामध्ये आता घालूया आपण अर्धा चमचा एवढा गरम मसाला किंवा मग किचन किंग मसाला जो तुमच्याकडे असेल ते घालू शकता. वरून थोडीशी कोथिंबीर आणि परत व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तरी मस्त अशी आपली मटर पनीर तयार झालेलं आहे. पण आपल्याला अजून थोडंसं ना 2 मिनटं आपण याला शिजवून घेणार आहोत कवर करून. म्हणजे काय होईल, आपले जे पनीर आहे त्याच्यामध्येही मसाल्यांचा फ्लेवर पूर्णपणे उतरेल. म्हणून फक्त जास्त नाही 2 मिनटं आपण याला कवर करून शिजवून घेऊया. साधारण 2 मिनटं झालेली आहेत बघा. मस्त असं तेलाचाही मस्त तवंग आलेला आहे आणि मस्त अशी असं आपले गरमागरम मटर पनीर तयार आहे. राईसबरोबर, पुरीबरोबर, नान, रोटी ज्याच्याबरोबर खावंसं वाटेल त्याच्यावर खाऊ शकता. चवीला अप्रतिम झालेलं आहे. ते एकदा नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल.
आणि जर तुम्हाला कुठली रेसिपी पाहायची असेल तर तेही मला कमेंट्समध्ये जरूर सांगा, मी नक्की बनवून दाखवेन.